Hello student. New lectures. Matrices. Mathematics paper first. Second chapter matrices. I will study the previous year matrices and determine. The same process of addition, subtraction and multiplication is studied in 11th standard. 12th standard is here is the two new point. One is elementary transformation and second is inverse of matrix. तर इथे आपण 12वी इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स हे पाहणार. मॅट्रिक्सची आपल्याला गेल्या वर्षीच ओळख झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशन केली, सबट्रॅक्शन केलेले किंवा मल्टिप्लिकेशन दोन मॅट्रिक्सचं केलेले. मॅट्रिक्समध्ये आतमध्ये असलेले नंबर्स तुम्हाला माहिती आहेत. मॅट्रिक्समध्ये रो आणि कॉलम असतात. तिथे तुम्ही मॅट्रिक्सचे टाईप पाहिलेले. त्या टाईप्समधला आपण फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स फक्त इथे आपण कोणता यूज करणार आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स. तर स्क्वेअर मॅट्रिक्स कुणाला म्हणायचं की ज्याचे नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम हे कसे असतील? सारखे असतील. इज सेम. m इज इक्वल टू m मीन्स number of rows is equal to number of column. असणाऱ्या मॅट्रिसेसला आपण काय म्हणतो? स्क्वेअर मॅट्रिक्स. तर त्या स्क्वेअर मॅट्रिक्सचाच फक्त आपण इथे स्टडी करणार, त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेस. आता स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये इथे आपण एक मॅट्रिक्स विचार करू. इथे मी 3x3 चा a 1 1 a 1 2 a 1 3 a 2 1 a 2 2 a 2 3 a 3 1 a 3 2 a 3. तर आपल्याला इथे आपण वेगवेगळे नंबर वेगवेगळ्या पोझिशन म्हणजे फर्स्ट पोझिशन, ही सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8, 9 हा आपला स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचे नंबर ऑफ एलिमेंट्स हे स्क्वेअर मध्ये असतात. म्हणजे 2 चा असेल तर 4, 3 चा असेल तर 9, 4 चा असेल तर 16. म्हणजे ज्याचे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम 7. आता हे जे असे अडवे लिहिलेत की नाही यांना आपण म्हणतो रो. आणि हे जे असे उभे लिहिलेले यांना आपण म्हणतो कॉलम. आता ह्या नंबरच दिलेले आहेत त्यांचे. इथे 1, इथे 2, इथे 3. इथे सुद्धा हा 1, हा 2 आणि हा 3. म्हणजे हा दिसतोय तर आपल्याला फर्स्ट कॉलम आहे. सारखे आलेत की नाही सगळे? हा दिसतोय तर आपल्याला फर्स्ट रो आहे. 8 8 8. म्हणजे आपण ज्यावेळेस सिंपल याच्यामध्ये एक्झाम्पल देतो त्यावेळेस आपण बेंचवर जर एखादा मुलगा बसला तिथं जर आपल्याला नाव माहिती नसेल तर आपण काय सांगणार? तिसऱ्या बेंचवरचा डाव्या बाजूचा मुलगा. आता नक्की कोणत्या तिसऱ्या बाजूचा? तुमच्याकडे 4 रो असतील. 1 2 3 4. म्हणजे 4 मध्ये 4 रो मध्ये 3 बेंचेस येणार की नाही? 3 नंबर. 4 बेंचेस येणार 3 नंबरला. आपण काय म्हणणार? दुसऱ्या रो मधल्या तिसऱ्या बेंचवरचा मुलगा. म्हणजेच आपला काय झालं? दुसऱ्या रो मधला तिसऱ्या बेंचवरचा मुलगा. म्हणजे हा आला की नाही? तर आपल्याला सिंपल हे रिझन काय करता शोधत. या नंबर त्याची पोझिशन आता कुठे बसला तो कुठे इथे दाखवतो ते फक्त लक्षात ठेवायचं. सुरुवातीला असतो तो रोचा नंबर आणि दुसरा असतो तो कॉलमचा नंबर. म्हणजे 1 1 इज द पोझिशन ऑफ फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. 2 3 2 3 मीन्स पोझिशन ऑफ सेकंड रो बट थर्ड नंबर ऑफ कॉलम. ही त्याची पोझिशन हे आपल्याला कळलं पाहिजे. ह्या पोझिशनवरतीच आपल्याला एक्झाम्पल इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे सोडवायचे किंवा इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सचे. तुम्हाला समजले पोझिशन काय येतात ते? ही 1 किंवा 2 हे नंबर म्हणजे काय ते समजलं? हे 1 2 3 म्हणजे रोचे नंबर आहेत. 1 रो 2 रो 3 रो. हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. जो दुसरा नंबर असतो तो कॉलमचा. जो पहिला नंबर आहे तो रोचा आयडेंटिफाय करतो. ते आपल्याला कळेल पाहिजे 2 2 2. तर इथे हा झाला 2
जसं आपलं 3x3 चं असतं तसंच 2x2 मध्ये त्याच्यामध्ये फक्त हे दोनच येणार A11 A12 A21 A2. हा जो तुमचा नंबर येतो की नाही स्क्वेअर मॅट्रिक्सचा तो हा शेवटचा नंबर असतो. आणि स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सारखेच असतात. हे समजलं. आता आपण पाहणार आहोत इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपल्याला एकूण 3 प्रोसेस किंवा 3 रिलेशन आहेत की ते कोणकोणत्या प्रोसेसने किंवा कोणकोणत्या स्टेप फॉलो करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करा. द फर्स्ट आहे इंटरचेंज ऑफ एनी 2 रोज ऑर कॉलम. फर्स्ट इंटरचेंज ऑफ any 2 rows or column. म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचे कोणतेही 2 रोज किंवा कोणतेही 2 कॉलम इंटरचेंज करायचे. आता इथे सिंपल इफ वी इंटरचेंज द I number of row to J number of row म्हणजे I नंबर किंवा आपण इथे म्हणतो इंटरचेंज ऑफ फर्स्ट नंबर ऑफ रो टू सेकंड नंबर ऑफ row, this interchange the original matrix is transformed to the new matrix. आपण जर गेल्या वर्षी जर तुम्ही चेंज द पोझिशन ऑफ मॅट्रिसेस जर पाहिली असेल, जर पहिला आणि दुसऱ्याची जर पोझिशन म्हणजे नुसती आपण मॅट्रिसेसच्या रोची किंवा कॉलमची जर आपण पोझिशन बदलली तर आलेलं उत्तर हे मायनस मध्ये. म्हणजे तुमचं उत्तर बदलतं की नाही. डिटर्मिनंट्स मध्ये आपण एक एक्झाम्पल सॉल्व करतो. तीच प्रोसेस इथे मॅट्रिक्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही दोन रो इंटरचेंज करता किंवा 2 कॉलम इंटरचेंज करता त्यावेळेस एक नवीन मॅट्रिक्स तयार होतो. तो जुनाच राहत नाही. म्हणजे इथे कन्सिडर करू आय मीन द पोझिशन. जसे इथे आपल्याला 1 2 3 त्या नंबरची पोझिशन इंटरचेंज तो आपल्याला चेंज करायचा. इंटरचेंज आपण तो कसा करणार जे म्हणजे सेकंड असेल किंवा ऑर आय जे हे नंबर आहे जो बदलायचा तो पुढे द्यायचा, ज्याच्याकडून बदलणार आहे तो पाठीमागे द्यायचा. म्हणजे असे आपण दोन काय करणार आहे इंटरचेंज करणार. जसं सेम आपण रो साठी म्हणतोय तसंच सी जे ऑर CI J. आता जेव्हा आपण एक्झाम्पल पाहू तेव्हा आपल्याला समजते की नक्की चेंज कसे होते. ते आपण सिंपल एक्झाम्पल घेऊ. A is the matrices 1 2 3 4. हा matrices आहे आपला 2x2 चा. हा आहे फर्स्ट रो, हा आहे सेकंड रो, हा आहे फर्स्ट कॉलम, हा आहे सेकंड रो. बरोबर. हे फर्स्ट आणि सेकंड कॉलम झाला, हा फर्स्ट आणि सेकंड रो झाला. आपल्याला इंटरचेंज करायचं आहे. देन इंटरचेंज R1 टू R2. मला R1 आणि R2 मध्ये काय घ्यायचं आहे इंटरचेंज घ्यायचं आहे. म्हणजे R1 च्या ठिकाणी R2 न्यायचं आहे, R2 च्या ठिकाणी R1 आणायचं आहे. म्हणजे माझं आलेलं रिलेशन काय येणार R2 आता कुठे येणार. हा जो R2 जो दिसतोय की नाही तो आता कुठे येणार R1 पाशी. म्हणजे 3 and 4 आणि R1 कुठे येणार R2 पाशी 1 and 2. म्हणजे माझे काय झालं मॅट्रिसेस चेंज झालं. किंवा सेकंड आपण आता आपल्याला कॉलमच्या भाषेत बोलायचं असेल C1 इंटरचेंज C2. आता C1 कोणता आहे हा कॉलम आहे, C2 कोणता आहे हा कॉलम. C2 हा C1 च्या जागी आला 2 4. नंबर तेच राहिले तर त्यांची पोझिशन होती. जर नंबर जर तेच राहिले तर हे मॅट्रिसेस सगळे सारखे असतील का. जर आपण डिटर्मिनंटचा जर यूज केला तर डिटर्मिनंटने याचं उत्तर काय येणार आहे
4 मायनस 6 मायनस 2. त्याचं उत्तर काय येणार? 6 मायनस 4 2. त्याचं उत्तर काय येणार आहे? 6 मायनस 4. म्हणजे जो तुमचा मुळात जो मॅट्रायसेस होता तेच मॅट्रायसेसचं उत्तर इकडे येत नाही. जर आपण डिटर्मिनंटचा विचार केला तर मॅट्रायसेस आपण या फॉर्म मध्ये सॉल्व्ह करत नाही. तर ह्यांचे नंबर काय येतात? वेगवेगळे येतात. म्हणजे A is not equal to the 3 4 1 2 or A is not equal to the 2 1 4 3. म्हणजे जो तुमचा पहिला मॅट्रायसेस होता त्या मॅट्रायसेस वर आपण इंटरचेंज द रो अँड कॉलमची जर प्रोसेस केली तर तयार होणारा मॅट्रायसेस हा सारखाच नसतो, तो वेगळा असतो. म्हणजे मग तो लिहिताना आपण कसा लिहितो? A हे सिंबल ऑफ इक्विव्हॅलंट 3 4 1 2 or A equivalent 2 1 4 3. इथे आपण सिंपल हे सिंबल वापरतो, बट राईट आपण लिहिताना या सिंबलने काय लिहिणार? ह्या सिंबल आपण इक्विव्हॅलंट म्हणजे हा याच्यासारखा इक्विव्हॅलंट, पण तोच आहे असं नाही. समजलं? फर्स्ट काय इंटरचेंज ऑफ एनी 2 रोज और एनी 2 कॉलम. इथे 2 चे असेल तरी तीच प्रोसेस आणि 3 चे असेल तरी तीच प्रोसेस. दुसरे मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट्स. सेकंड multiplication of elements of any 2 row or column by a non-zero scale. Multiplication of elements by any 2 rows or column by a non-zero scalar by a non-zero scalar फॅक्टर द्या किंवा नंबर दिला तरी चालेल. आता नॉन झिरो स्केलर. आता नॉन झिरो या शब्दाचा अर्थ काय? झिरो नसलेला. कारण की झिरोने कोणत्याही नंबरला मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर 0 येणार आहे. म्हणजे ते जो आपण मॅट्रायसेस घेणार म्हणजे जी काय आपलं रो किंवा कॉलम मध्ये आपण प्रोसेस करणार आहे तर ती प्रोसेस करताना एनी रोज और कॉलम वरती जी आपण प्रोसेस करणार आहे ती प्रोसेस करताना जर तिथे आपण 0 मल्टिपल फॅक्टर घेतला तर तो संपूर्ण रो किंवा तो संपूर्ण कॉलम काय होणार आहे? 0 होणार आहे. इज जर समजा ri हा रो असेल त्याला चेंज करायचा आहे k ह्या नॉन झिरो स्कॅलर फॅक्टरने इनटू ri. जर कॉलम असेल तर तो काय होणार? c नंबर ऑफ पोझिशन ऑफ कॉलम इक्वल k c r. म्हणजे जो आपण त्याला चेंज करणार बरोबर की नाही? चेंज टू कसा चेंज करणार आहे? के सी आहे. इथे आपण एक्झाम्पल घेऊ. ए सेम एक्झाम्पल घेतो मी. ए 1 2 3 4 हा मॅट्रायसेस. ह्या मॅट्रायसेस चे असलेले R2 ह्या कॉलमला मी काय करतो? 4 ने मल्टिप्लाय करतो. 4 हा नॉन झिरो स्कॅलर फॅक्टर आहे त्याने मल्टिप्लाय केलं तर माझा हा ए हा बदलून काय होणार आहे? हा बदलेल का? आता R1 हा रो फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा कॉलम फर्स्ट आहे, हा कॉलम सेकंड आहे. मी R1 वरती काहीच प्रोसेस करत नाही म्हणजे R1 आहे तसाच राहणार, फक्त बदलतो काय तो R2. R2 ला मल्टिपल बाय 4 म्हणजे इथे 12 आलं, इथे 16 आलं. तुमचं बदललं काय? इथे 12 आलं आणि इथे 16 आलं. आता जर याचं उत्तर पाहिलं तर किती येत आहे?
4 वजा 7 म्हणजे वजा 2. आणि हे तेच येते का? तर येत नाही. ते काय चेंज होते. मग त्याला आपण काय म्हणणार आहे? A equivalent 1 to 12 60. दुसरे घेऊ. C1 इंटरचेंज 2 C1. आता मला C1 बदलायचं आहे. C1 कसं बदलतं? 2 into C1 A इक्विव्हॅलेंट. आता C2 बदलणार आहे का? नाही, तो आहे तसाच राहिला. 2 4 जो बदलणार नाही तो आहे तसाच लिहून बदलतोय काय? C1 ला कितीने मल्टिप्लाय करायचे? इथे आले 2, इथे 2 ने मल्टिप्लाय केले, तिथे आले 6. त्याला आपण काय म्हणतो? दिलेल्या रोला किंवा दिलेल्या कॉलमला जर तुम्ही कोणत्याही नॉन झिरो नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर आले ती प्रोसेस. पण ही सुद्धा आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये यूज करणार. आता थर्ड आहे आपल्याकडे adding the scalar multiples of all the elements of any rows or column to corresponding elements of any rows or column. A, B, C. Adding the scalar multiples scalar multiple of any row or column to the corresponding any row or column. Correspond. Adding the scalar multiples of elements of any row or column to the corresponding any row or column. म्हणजे इथे आपण आतापर्यंत आपण फक्त मल्टिपल करू. इथे आता रो आणि रो, एनी रो अँड करस्पॉन्डिंग दुसरा रो, त्या दोघांच्या मधलं प्रोसेस पाहणार. ऍडिंग. आता इथे पाहताना ऍडिंग आणि सबट्रॅक्शन अशा दोन्ही प्रोसेस होतात. ऍडिंग आणि सबट्रॅक्शन. इथे जरी ऍडिंग म्हणलं असलं तर तिथे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द स्केलर मल्टिपल्स ऑफ एलिमेंट्स ऑफ एनी रोज ऑर कॉलम to the corresponding elements of any rows or column. ही काय होते? सिंपल प्रोसेस होते. इथे आपण रिलेशन पाहू. म्हणजे जर समजा मला r i हा बदलायचा, बरोबर आहे, जो बदलायचा तो त्याच रो आणि त्याच कॉलम मध्ये करस्पॉन्डिंग म्हणजे त्याच r i to r j म्हणजे तो ri आणि rj च्या ऍडिशननी बदलणार. बदललेला जो नवीन माझा रो येणार आहे तो रो आधीच्या पोझिशनच्या रोच्या आणि दुसऱ्या पोझिशनच्या रोच्या काय असेल? ऍडिशनचा असेल. किंवा अजून एक इथे आपण जर कॉलम मध्ये असेल तर तो ci cj किंवा ह्याला आपण मल्टिपल फॅक्टर सुद्धा लिहू शकतो. असं नाही की आपण फक्त दोन रोची किंवा दोन कॉलमचीच ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. इथे आपण मल्टिपल फॅक्टरने सुद्धा लिहू शकतो. म्हणजे समजा r j आणि k जे आपण गेल्या वर्षी नोटेशन वापरले होते रो आणि कॉलम्स. जर समजा इथे k असेल तर इथे rk प्लस 3rj म्हणजे चेंज होताना rk ह्या पोझिशनचा रो कसा चेंज होणार आहे? त्या पोझिशनची असलेली व्हॅल्यू त्याच्यामध्ये जेच्या पोझिशनच्या व्हॅल्यूला 3 ने मल्टिपल करून ऍड करायचं. म्हणजे इथला जो नॉन झिरो स्केलर मल्टिपल फॅक्टर आहे की नाही, हा नॉन झिरोच हवा आहे. जर ह्याला जर आपण झिरो घेतलं तर हा आरकेच राहणार आहे. तो बदलणार आहे का? बदलणार नाही. म्हणून इथे मल्टिपल फॅक्टर हा नेहमी कसा लागतो? नॉन झिरो मल्टिपल फॅक्टर. म्हणजे इथे आपण प्रोसेस करताना दुसरीची म्हणजे जो आपण सेकंड रूल पाहिला होता ते सुद्धा इथे काय करू शकतो? आपण यूज करू शकतो. आता इथे मी मॅट्रिसेस देतो. A
1 2 3 4 2 1 3 1 2 हा मॅट्रायसेस घेतला की ज्या मॅट्रायसेस मध्ये 1 2 आणि 3 हे काय रो आहे आणि इथे 1 2 आणि 3 हे काय कॉलम. अशा दोन प्रोसेस घेतल्या, एक रोची प्रोसेस आणि एक कॉलमची प्रोसेस घेतली. आता इथे मला ही प्रोसेस करायची. समजा मला R1 बदलायचा, मी इथे काय लिहितोय R1 जो बदलायचा रो R प्लस 2 into R2. मी कसा बदलते R1 प्लस 2 into R2. आता इकडे लक्ष द्या, इम्पॉर्टन्स. आता इथे मला फक्त R1 बदलायचं, म्हणजे हे राहिलेले दोन रो R2 आणि R3 बदलणार आहेत का? तर बदलणार नाही, ते आहे तसेच द्यायचे. 4 2 1 3 1 2 R2 आणि R3 जे बदलणार नाही, जो बदलणार असतो तो पुढे असतो, हा बदलत नाही, तो फक्त प्रोसेस करतोय R1 शी, तो बदलत नाही. बदलणार आहे कोण? फक्त R1. जे बदलणार नाही ते आहे तसेच रो न्यू मॅट्रिक्स मध्ये लिहून घ्यायचे आपल्याला. आता R1 कसा बदलणार तिकडे पहा. जो आधीचा R1 आहे तो आहे तसा एका बाजूला लिहून घ्या. शक्यतो ही प्रोसेस करताना पेन्सिलचा यूज करा, कारण की मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन हे प्लस मायनस मध्ये किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये चुकतात. म्हणजे घाई गडबडीत आपण 1 अधिक 1 2 पण लिहितो आणि 1 पण लिहितो. त्यामुळे हे लिहिताना शक्यतो पेन्सिलचा यूज करा, म्हणजे आपल्याला करेक्शन करायला जमतं. आता दुसरा काय 2R2 प्लस पुन्हा मध्ये ऍडिशन आहे. R2 ला 2 नी मल्टिपल करू नये, मग 2 नी मल्टिपल केले ह्या नंबरला तर तो 8 झाला, ह्या नंबरला मल्टिप्लाय केले तर 4 झाला, ह्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर तो 2 झाला. त्या ज्या नंबरचा पोझिशनला आहे ना तीच पोझिशन घ्यायची, पोझिशन बदलायची नाही. म्हणजे त्याच्या खालच्याला त्याचीच खालची, ह्या ज्याला त्याला त्याच्याच खालच्या पोझिशननीच लिहायचंय. म्हणजे हे झालं आपलं सिंपल रिलेशन. पण काय केलं ते कळलंय आपल्याला. R1 बदलायचा आहे, पण R1 साईड म्हणजे करस्पॉन्डिंग R1 आहे तसाच लिहून घेतला जो आधीच्या मॅट्रिक्स मध्ये होता. R2 हा 2 नी मल्टिपल करून ऍड करायचा, म्हणजे आधीच्या मॅट्रिक्स मधला R2 काय 4 2 1, त्याला 2 नी मल्टिपल केलं तर 8 4 2 झालं. आता याची ऍडिशन केली तर काय येणार आहे 5 6 9. म्हणजे तुमचा बदललेला R1 असेल 9 6 5. हा काय झाला तुमचा बदललेला R1. जसं आपण R1 बदलतोय तसंच आपण C1 सुद्धा म्हणजे C ची सुद्धा म्हणजे कॉलमची सुद्धा प्रोसेस करू शकतो. जर समजा मला C2 बदलायचं, C2 प्लस 2C3 असा. C2 मला कसा बदलायचा आहे C2 प्लस 2C3 हा हे इक्वल आहे. आता C1 बदलणार आहे का नाही, C3 बदलणार आहे का नाही, म्हणजे ते आहे तसेच मॅट्रिक्स लिहिले 1 4 3 3 1 2. जे बदलणार नाही ते आहे तसेच लिहिले, फक्त बदलतोय काय C. ही रो होते म्हणून उभे आले. आता ही कॉलम आहे पण हे आडवे लिहायचे. कॉलम काय C2 2 2 1. तो पुन्हाशी बदलतोय C3 शी, पण बदलताना काय होतं ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन होतं. मग कितीने मल्टिप्लाय करतोय 2 नी. 3 into 2 6 2 into 1 2 2 into 2 4 8 4 5. म्हणजे तुमचा आलेला बदललेला C2 हा काय आला 8 4 5. ही झाली आपली सिंपल
adding the scalar multiple of any elements row of column to the corresponding elements of any row or column. अशा आपल्याला इथे ह्या तीन रूलचा यूज करून एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व करायचं. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन जे एक्झाम्पल इथे आपल्याला बेसिकली एक्झाम्पल येणार ते इनव्हर्स जे आपण गेल्या वर्षी 11वी मध्ये शिकलो होतो. आपण 11वी मध्ये फक्त ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन शिकलोय. आता इथे आपण पाहणार आहे फाइंड द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. Solve some example. Apply the given elementary transformation on each of the following matrices. ते आपल्याला काही matrices चे example दिले ते आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन मेथडने सॉल्व करायचे. फर्स्ट एक्झाम्पल दिले a 1 0 -1 3 is interchange row r1 to r2. फक्त आपल्याला ते r1 आणि r2 चा रो काय करायचा आहे, चेंज करायचा. आता r1 रो म्हणजे कोणता रो, तर हा रो r1 आहे आणि हा r2. मग r2 हा r1 च्या ठिकाणी झाला -1 3 आणि r1 हा r2 च्या ठिकाणी 1 0. ज्यावेळेस आपण दोन्ही बाजूला बाण दाखवतो याचा अर्थ ते दोन्ही प्रोसेस करतो. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पहा 1 -1 3 2 5 4 इज हियर ओनली चेंज r1 to r1 r2. ते फक्त r1 बदलते, दोन्ही बदलत नाही. म्हणजे r2 काय राहणार आहे, तसाच राहणार आहे 2 5 4. मग r1 हा कसा बदलतोय, तर r1 r2. r1 आधीचा काय होता 1 -1 3, जो आधीचा आहे तसाच राहायचा. त्याच्यामध्ये प्रोसेस कुणाची होते मायनस इंटू r2. मग r2 काय -2 5 -5 4 -4. जर आपण प्रोसेस केली तर 1 -2 -1 -1 -5 -6 3 -4 -8. म्हणजे तुमचा चेंज झालेला r1 काय आला -1 -6 -1. ही अशी प्रोसेस करतो चेंज द रो. असे जातील आपला रो ने एक्झाम्पल आहे, सेम प्रोसेस आपण कॉलम साठी सुद्धा घेतो. किंवा इथे थर्ड एक्झाम्पल कन्वर्ट 1 -1 2 3 into an identity matrix by row transformation. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे कोणता मॅट्रिक्स की ज्या मॅट्रिक्स ना 1 0 0 1 त्याच्या डायगोनलला 1 1 असतात त्या मॅट्रिक्सला पण आयडेंटिटी म्हणतात. आता हा 2x2 चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, त्यापासून तयार होणारा सुद्धा आयडेंटिटी मॅट्रिक्स हा 2x2 चाच असेल, तो बदलणार नाही. म्हणजे त्याचे नंबर ऑफ रोज आणि कॉलम सारखेच असेल. आता इथे हा 1 0 0 मला हे जे नंबर दिसतात 1 2 3 -1 यांच्याऐवजी बदलून काय आणायचे 1 0 0 1. आता माझा असलेला मॅट्रिक्स A इज 1 -1 2 3. हा मॅट्रिसेस आहे. तर तुमचा या इथे म्हणजे फर्स्ट पोझिशनला 1 ऑलरेडी आला, तो बदलायला लागणार आहे का, नाही. तर कुठे 0 आणायचा आहे ह्या पोझिशनला, म्हणजे हा कोणता आहे ते आपण रो म्हणतो, मग फक्त रोचंच रिलेशन घेऊ. म्हणजे तो का आला r. मग r2 वरती प्रोसेस करायची, पुन्हा बरोबर करायची, तर r1 बरोबर की नाही. मग काय होईल, एक तर ऍडिशन होईल किंवा सबट्रॅक्शन होईल. मग 2 प्लस घेतलं 2 + 1 3, मला 0 हवा पॉसिबल. 2 - 1 अगेन 1, मला 0 हवा तरी पॉसिबल नाही. म्हणजे यांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तरी आन्सर येतं. मग सेकंड काय सांगतोय, तर मल्टिप्लाय बाय नॉन झिरो स्केलर फॅक्टर. जर मी इथे पुन्हा तरी नॉन झिरो स्केलर फॅक्टरने मल्टिप्लाय केलं तर हा 0 येऊ शकतो. म्हणजे जर याला 1 ला जर मी 2 ने मल्टिप्लाय
मल्टिप्लाय केलं आणि ह्याच्यानंतर सबट्रॅक्शन केलं तर ह्या पोझिशनला 0 येणार आहे की नाही? मग आन्सर फक्त त्याचाच विचार केला, आपल्याला बदलणार नाही कोणता फर्स्ट रो, तो आहे तसा ठेवतो. आता सेकंड रो बदलतोय, तो कसा बदलतोय? R2 2 3 -2 into 1 -2 -2 into -1 प्लस 3 आलं, बरोबर आहे. मग इथे येताना तुमचं रिलेशन काय होणार? 2 - 2 0 3 + 3 6. इथे पहा काय होतंय? -2 into -1 हा काय येतोय? सॉरी -2 into -1 इथे काय आले? +2 म्हणजे इथे आले तुमचे 5. कॅल्क्युलेशन होतं लक्षात घ्या. -2 into -1 +2 3 + 2 = 5 म्हणजे हे बदलून काय झालं? 0 5. आता इथे 1 आणायचं, बरोबर आहे. म्हणजे कुठला 1 आणायचा? R2 ला 1 आणायचा. मग R2 ला इथे 1 कधी येईल? ज्या वेळेस मी R2 ला काय करेल? डिवाइडेड बाय 5 करेल, कारण की इथे जर ह्या दोघांचे जर मी सबट्रॅक्शन केली तर ह्या नंबरमुळे माझा हा नंबर पुन्हा बदलणार आहे, तो बदलला नाही पाहिजे. तो जर त्याला जर बदलायचा नसेल आणि फक्त हाच बदलायचा असेल तर शक्यतो डिव्हिजनचा फॉर्म्युला यूज करा. आता तुमचा बदललेलं रिलेशन काय आलं? 1 -1 0 divided by 5 0 and 5 divided by 5 1 म्हणजे तुमचा न्यू मॅट्रिसेस काय झालं? 1 -1 0 1 हा झाला. नेक्स्ट आता फायनल इथे 0 आणायचा म्हणजे कुणाला बदलायचं आहे? R1 ला बदलायचं आहे. R1 कुणाशी बदलणार आहे? R2 शी बदलणार आहे. आता इकडे पहा, ह्याला 0 येते R2 मध्ये, हा नंबर चेंज होणार नाही, तो तसाच राहणार. पण इथे 1 इथे मायनस आहे, इथे प्लस. ज्यावेळेस तो अपोजिट साईड असेल त्यावेळेस नेहमी प्रोसेसमध्ये ॲडिशन होते आणि ज्यावेळेस दोन सारखे साईन असतील म्हणजे प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल त्यावेळेस सबट्रॅक्शन होते. एक लक्षात ठेवायचं, कॅल्क्युलेशन करताना जर प्रोसेसमध्ये त्या एलिमेंटचे जर अपोजिट साईन असेल तर ॲडिशन करायचं आणि जर सेम साईन असतील प्लस असेल किंवा मायनस असेल तर सबट्रॅक्शन करायचं. तर तो बदलून काय झाला इथे? 0 1 आहे तसंच. 1 - 0 1 सॉरी 1 + 0 1 -1 + 1 म्हणजे तुमचा बदलून आलेला कन्वर्ट इनटू ॲन आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. ह्या प्रोसेसने त्याला काय करावं लागेल? आपल्याला कन्वर्ट करावं लागेल बाय द रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. समजलं आपण काय काय करतो? कॉलमचा असेल तर फक्त हा C1 आणि C2. जर ते रोच्या ऐवजी जर तुम्हाला कॉलम सांगितलं असेल तर तिथे C1 आणि C2 प्रोसेस घेतली असते. त्या प्रोसेसवरून काय केलं असतं? सबट्रॅक्शन केलं असतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल 4 1 - 1 2 2 1 3 3 2 4 into an upper triangular matrix. तर याचा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपल्या गेल्या वर्षी अप्पर आणि लोअर असे दोन टाइप होते ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचे. अप्पर म्हणजे जे खालचे जे 3 नंबर असतात तिथे 0 आले पाहिजे आणि लोअर म्हणजे ते वरचे जे 3 नंबर असतात तिथे 0 आले. मग आपल्याला आता अप्पर सांगितलं तर आपण अप्पर ह्या 3 नंबरला 0 आलो. आधीचे 2 एक्झाम्पल आपण रो ट्रान्सफॉर्मेशननी सॉल्व्ह केले. आता तिसरं एक्झाम्पल आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथडनी सॉल्व्ह केलं. हे 1 - 1 2 2 1 3 3 2 4. आता कॉलमनी मला इथे इथे आणि इथे 0 आणायचा आहे. सर्वात पहिल्यांदा बॅक साइडला म्हणजे C2 ला 0 घेतो. C2 C1 घ्या किंवा C3 घ्या. आपण पाठीमागचा C3 ह्या दोघांचे साइन सारखे म्हणून इथे काय येणार? मायनस येणार. सिंपल रूल्स आहे. आता 2 - 4 काय होत आहे? 2 येत आहे. मला 0 आणायचा म्हणजे ह्या नंबर सारखा हा नंबर केला पाहिजे. एक तर ह्याला मल्टिप्लाय करा किंवा ह्याला डिवाइड करा. डिव्हिजन पेक्षा मल्टिप्लिकेशन सोपं जातं. तर
मी इथे याला मल्टिप्लाय करतो. C2 ला 2 ने मल्टिप्लाय करून C3 मधून काय करतो सबट्रॅक्शन. मीन्स जे बदलणार नाहीत ते 1 2 3 2 3 4 हे बदलणार नाहीत ते आहे तसेच लिहू. बदलतोय कोण C2 काय -1 +1 त्याला कितीने मल्टिप्लाय केलाय 2 ने म्हणजे इथे काय येणार -2 +2 4. कुणाशी बदलतोय C3 शी 2 -3 -4 म्हणजे याचा आन्सर काय येतं -2 -2 -4 2 -3 -1 4 -4 3. म्हणजे माझा नवीन आलेला कॉलम काय आला -4 -1 and 3. सिंपल कॉलम येतो. आता पुढे इथे मला 0 आणायचं म्हणजे तुम्हाला C1 च्या पोझिशन C1 C2 तर C2 तर 0 मल्टिपल फॅक्टर मध्ये तो बदलणार नाही. राहिला काय C3. आता ह्या दोघांचे साइन काय सारखे इथे काय आलं मायनस साइन. बरोबर आहे. आता काय होतं इथे 3 आहे इथे 4 आहे म्हणजे मला 3 ला 4 ने मल्टिप्लाय आणि 4 ला 3 ने मल्टिप्लाय काय करावे म्हणजे त्यांचा आलेला कॉमन फॅक्टर हा सारखा आहे. कोण बदलतोय तर C1 बदलतोय. म्हणजे आधीचे दोन बदलतायत का तर नाही ते आहे तसेच लिहू. आता C1 काय 4 * C1 मीन्स आधीच्या मॅट्रिक्स म्हणजे याच्या आधीच्या 4 * 1 4 4 * 2 8 4 * 3 12 minus -3 * 2 -6 -3 * 3 -9 -3 * 4 -2. सबट्रॅक्शन काय येतं 6 4 - 6 -2 10 - 9 -1 +12 -12 3. म्हणजे तुमचा चेंज झालेला कॉलम काय आला -2 -1 0. आता बदलायचं का हा कॉलम बदलायचा म्हणजे इथला नंबर बदलायचा पुन्हा C1 चा बदलायचा आहे. आता C1 चा बदलताना C2 घ्यायचा काय C3 घ्यायचा बरोबर की नाही. जर मी C3 घेतला तर C3 च्या ह्या नंबरमुळे हा पोझिशन बदलेल तर मला इथे 0 मग मला काय घ्यावं लागेल C2 कारण C2 चा ह्या पोझिशनला 0 आहे म्हणजे C1 ची ही पोझिशन तो बदलणार नाही पाठीमागे 0 फक्त C1 ची दुसऱ्या नंबरचाच बदलणार. मग इथे C1 आणि C2 ह्या दोघांचे साइन काय सारखे तर साइन सारखे असेल तर काय येतंय मायनस येतं. मग C1 - C2 बदलायचं म्हणजे राहिलेले दोन आहे तसेच येतात 2 3 4 बरोबर आहे. मग C1 - C2 मग तो काय येतो C1 काय आहे -2 - 1 0 -2 - 1 0 मायनस C2 म्हणजे मायनस मायनस प्लस मायनस मायनस again प्लस here 0 means +2 0 0 म्हणजे तुमचा बदललेला मॅट्रिक्स काय झाला 2 0 0. हा आला तुमचा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिसेस using by the column transformation 2 -4 2 -1 3 0 4. हे आपलं झालं सिंपल रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथड. नेक्स्ट एक्झाम्पल किंवा नेक्स्ट आपलं टाइप्स इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ते याच्याशीच रिलेटेड. कमेंट बॉक्समध्ये लेक्चरचे सजेशन पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब. ओके.